नमस्ते भाऊ. गणपती आले की आरास बघायला रस्त्यांवर गर्दी होती आणि इतकी गर्दी होती की अक्षरशः फिरायला जागा नसते. पण ह्याच गर्दीचा फायदा घेण्यासाठी दरवर्षी गणपतीमध्ये गणपतीचा एक वेगळं मार्केट भरतं. गणपतीचं मार्केट म्हणजे गणपती नसतात विकायला, पण गणपती निमित्ताने ते मार्केट भरतं. त्याच्यामध्ये हमखास दिसणारा स्टॉल म्हणजे हे तुमचं भाजलेले कणीस खाण्याचं एक असतं. प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला हे स्टॉल दिसतील. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या निमित्ताने लागत असतात. अहिल्यानगरमध्ये म्हणजेच नगर शहरामध्ये पण अशा प्रकारचे वेगवेगळे स्टॉल तुम्हाला दिसतील आणि हे फक्त गणपतीच्या दिवसातच असतात. बाकी मग दिवाळी दसऱ्याला कापड बाजारात भरतात. पण आता हा जो रस्ता येतो आहे नेता सुभाष चौकापासला आणि इथं तुम्हाला एकदम कपड्यापासून लहान पोरांच्या खेळण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात आणि तुलनेने भावही जरासा कमीच असतो, म्हणजे काही लय नसतो. त्याच्यामुळे हे घ्यायला पण परवडतं. वेगवेगळ्या परिसरातून इथं व्यापारी येतात, म्हणजे आपले रस्त्यावर धंदा करणारे व्यापारी, ते पण व्यापारीच एक प्रकारचे. तर ते येतात, त्यांचा स्टॉल मांडतात आणि ह्या स्टॉलवरून खरेदी करायला महिला पण चांगली गर्दी करतात. आता तुम्ही बघू राहिले इथं महिलांचे वेगवेगळे जे काही डोक्याच्या पिना असतील वगैरे, हे लहान पोरांसाठी हा स्टॉल आहे, म्हणजे खेळणं आहे. आता पोरगं बसलेलं नाही त्याच्यात. त्याच्यानंतर हे बघा, हे पण आहे आणि हा एक आहे. इथं खरेदी केली जाते काही म्हणजे गणपती बघण्याबरोबरच आपल्याला काही मिळतं आहे का हे पण बघितलं जातं. खाण्याचे स्टॉल तर असतातच, त्याचा काही विषयच नाही आहे. हे बघा आता इथं पण चालू, पण अजून कसं आहे, हा इतकी गर्दी दिसत नाही आहे, पण होईल गर्दी. आता गणपतीच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये फुल गर्दी असते अशा स्टॉलवर. त्याच्यानंतर हे पर्स विकणारं दिसलं आहे आणि हे बांगड्यावाला, याच्या बघा किती बांगड्या, किती प्रकारच्या बांगड्या आहेत. त्याच्यानंतर इकडं खेळणीवाले, आणि खेळणीवाल्यांचा तर धंदा जोरात चालतो गणपतीमध्ये, कारण पोरं असतात आणि पोरं काही खेळणी घेतल्याशिवाय जात नाहीत. इकडं पाणीपुरीचं एक गाडी दिसते, ही इतर वेळेला पण असते, पण गणपतीमध्ये जरा जास्ती धंदा चालत असणार आहे 100%. तेव्हा गणपतीमध्ये फक्त गणपती बघायचं असं कधीच धोरण नसतं. उलटं जाताना, म्हणजे गणपती पाहायला जाताना घरच्या आधीच कबूल करतात की आपल्याला हे खायचं ते खायचं, म्हणजे हे असतं तसंच असतं. आता हे दावेलीची गाडी, इथं बघा गर्दी किती आहे. घरून येतात पण खाऊन नाही येणार इथं, कारण गणपतीच्या निमित्ताने जे काही स्टॉल भरतात खाण्याचे, त्याच्यावर तिथं खायचं असतं म्हणून घरून खाऊन येत नाहीत. आता हे काय फास्ट फूड पॉईंट आहे हा, इथं पण गर्दी आहे. म्हणजे अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे स्टॉल या गणपतीच्या निमित्ताने लागत असतात आणि नगरकर त्याचा लाभ घेतात, फायदा घेतात आणि एक प्रकारे एन्जॉय करतात असं आपण म्हणूया. हे आशा भेळ फेमस आहे, त्यांचं स्टॉल तिकडं असतं, गाडी तिकडं असते, पण आता मंडळामुळे इकडं आलेली आहे. आणि इकडं एक दिसतं काहीतरी साई कॉर्नर आहे, साई कॉर्नर. तिथं काय मिळतं ते काही दिसेना, बहुतेक सँडविच आहे. हां, तर गणपतीच्या निमित्ताने तुम्ही पण इथं जाऊन या, नाही का. नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.